मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट भाजपला आव्हान दिलंय। विधानसभेला भाजपचे सर्व उमेदवार पाडणार असं मनोज जरांगे म्हणतात। एक वेळ शिंदे अजितदादांचे उमेदवार जिंकून देऊ, मात्र भाजपचे सर्व पाडू अशी रोखठोक भूमिका जरांगेंनी मांडली। मराठ्यांविरोधात बोलणं विधानसभा निवडणुकीत भाजपला भारी पडणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। तर मनोज जरांगेंनी खुलेआम राजकारण करावं। भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी या सगळ्याला प्रति आव्हान दिलेलं आहे। मराठ्याच्या अंगावर घालू नका। आता ह्यो अभियान राबविणार म्हणजे भाजपाचे 50% सीट पडले म्हणून समजा। आजच तुम्ही मला जेलला टाकलं, मी मराठ्याला आज सांगून ठेवतो या प्रेसच्या माध्यमातून, हे माझ्यासाठी महत्त्वाचं वाक्य आहे। हे मला कधीही जेलला टाकू शकतात, म्हणजे निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीनंतर। यांनी जर मला जेलला टाकलं तर भाजपच्या राज्यात एक बी सीट नाही आलं पाहिजे। आणि यांनी जर मराठ्याला निवडणुकीच्या आत यांनी निवडणुकीच्या आत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर यांचं एक बी सीट नाही आलं पाहिजे। भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा सांगतो, लईच तुमच्यावर दडपण असलं, तुमचा एखादा ते पाहुणा असला तिकडच राहायचं, पण मतदान मात्र यांच्याच विरोधात करायचं नाही। मला वाटतं जरांगेंनी आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की त्याने आंदोलनाचा फोकस डायव्हर्ट करू नये। कोणाला पाडणं, कोणाला जिंकणं आणि राजकारण करायचं तर ओपन राजकारण करा, परंतु मराठा समाजांच्या भावनांचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसायचं, कोणाला पाडायचं, कुठल्या मतदारसंघात कोणाला उभं करायचं, हे राजकीय तुम्ही लाभ त्या ठिकाणी उठवू नका। आणि उठवायचं असेल तर ओपन राजकारण करा। ही चाल तुमची चांगली नाही आणि आम्ही तुम्हाला दोष देतही बी नाही। आता इथून पुढे हे सगळं देवेंद्र फडणवीस घडवून आणते। देवेंद्र फडणवीसांशिवाय एकाची भाजपमधल्या टप्पर नाही, अजित पवार गटाची नाही आणि शिंदे साहेबाच्या गटाची टप्पर नाही बोलायची, तर तुमच्या पक्षातल्याचे तर नाहीच। हे देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतोय, हे आमच्या आता लक्षात येतंय। त्यांच्या डोक्यात एवढा अहंकार गेलाय की ते आता काय लाड्या, कोणाला काय खा, मला शब्द पण ते नाही। शिवराळ भाषा मला वाटतं महाराष्ट्राला शोभणारी भाषा नाही। त्या ठिकाणी मला वाटतं जेवढं यश मिळतं तेवढं माणसाने नम्रपणे ते स्वीकारलं पाहिजे। आता त्यांच्या डोक्यात अहंकार आलाय, मला वाटतं त्यापासून त्यांनी सावध राहिलं पाहिजे।